विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2018 झालेली परीक्षा आणि या परीक्षेतील एकूण गणिताची 50 प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत। यापूर्वी आपण 2017चा पेपर स्पष्टीकरण सह दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2017ची लिंक मिळेल। त्याचबरोबर इतरही गेस पेपर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, राज्याचं मेरिट आणि जिल्ह्याचं मेरिट याचा जर विचार केला तर राज्याच्या मेरिटमध्ये येण्यासाठी 260 पेक्षा जास्त गुण तुम्हाला घेणं आवश्यक आहे। 260 पेक्षा जास्त गुण राज्याच्या यादीमध्ये यायचं असेल आणि जर जिल्ह्याच्या यादीमध्ये यायचं असेल तर 220 पेक्षा जास्त गुण अपेक्षित आहेत। यामध्ये थोडेफार कमी जास्त होऊ शकतात, प्रत्येक जिल्ह्यावाईज विद्यार्थी संख्येनुसार मेरिट कमी जास्त होतं। तर हे लक्षात घेऊन आपणास यापूर्वीचे झालेले सर्व पेपर स्पष्टीकरण माहिती असणं गरजेचं आहे। यापूर्वीच्या झालेल्या सर्व पेपरमधील कोणते प्रश्न परीक्षेमध्ये विचारली गेली होती याचाही अभ्यास आपण केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला नियोजन आणि ट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे। तर पाहूयात इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2018 आणि या पेपरमधील गणिताची 50 प्रश्न स्पष्टीकरणसह लगेच। तर या ठिकाणी आपण जर पाहिलं, गणित या विषयासाठी एकूण 50 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, म्हणजेच गणितासाठी 50 प्रश्न म्हणजे 100 गुणासाठी हा पेपर आहे, लक्षात घ्या। 100 पैकी 100 गुण तुम्हाला मिळू शकतात आणि यासाठी तुम्हाला या चॅनलवरील सर्व पेपर स्पष्टीकरण पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कोणता प्रश्न कसा सोडवला, ट्रिक्स कशी आली, कोणते प्रश्न रिपीट झाले, हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। कारण यापूर्वी 2018, 2017 आणि यानंतरचे ही आतापर्यंत झालेली सर्व पेपर्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। तर सुरुवात करूया आपण गणित यामधील पहिला प्रश्न। 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या व 1028च्या मागील 17वी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? तर पहा, या ठिकाणी एकाच प्रश्नामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत आणि 8वी लेवलला यासारखीच प्रश्न असतात, हे लक्षात ठेवा। सिंगल स्टेप्समध्ये वगैरे प्रश्न न येता 2-3 प्रकारचे प्रश्न एकत्रित विचारले जातात, याचा काळजीपूर्वक अभ्यास आपणास करायचा आहे। तर पहा, आता 1575 नंतर येणारी 49वी समसंख्या, तर हे नेमकं कसं सोडवायचं हे जर आपण थोडं निरीक्षण केलं तर 1575 नंतर येणारी 49वी समसंख्या दिलेली संख्या विषम आहे। यानंतरची जर तुम्हाला समसंख्या शोधायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला 50 गुणिले 2 वजा 1 हे या ठिकाणी 49 गुणिले 2 करावं लागेल। 49 गुणिले 2 वजा 1 यामध्ये प्लस करावं लागेल, म्हणजेच 1575 अधिक 49 गुणिले 2 म्हणजे 98 आणि वजा 1 म्हणजेच 97। तर हे 97 या ठिकाणी प्लस करूयात आणि यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 1672। ही पहिली कंडिशन झाली। 1575 नंतरची 49वी समसंख्या आहे 1672। त्यानंतर 1028च्या मागील 17वी समसंख्या, तर पहा 1028 समसंख्याच आहे आणि याच्या मागील समसंख्या म्हणजेच वजा 70 गुणिले 2 या ठिकाणी पुढील होती म्हणून आपण प्लस केलं, या ठिकाणी मागील आहे म्हणून आपण वजा करतोय, म्हणजे 1028 वजा 140 आणि ही जर वजाबाकी केली तर तुम्हाला मिळेल 888। तर या दोन्हीतला आपणास फरक काढायचा आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 1672 वजा 888 आणि ही वजाबाकी केल्यानंतर वजाबाकी मिळते 784। तर या 784 हा जो फरक आहे तो फरक आला 784, हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, म्हणजे याचा आपल्याला वर्गमूळ माहित पाहिजे। तर वर्गमुळात 784 जर आपण शोधलं तर याचं उत्तर येतं 28, पर्याय क्रमांक 2। म्हणजे पहा, एकाच गणितामध्ये आपल्याला इतक्या क्रिया कराव्या लागणार आहेत
ही मानसिकता आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे आणि यासारखा प्रश्न जर रिपीट झाला तर तुम्हाला आता ही आयडिया लक्षात आलेली आहे। तर अशी 50 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। यानंतर पाहूया आपण पुढील भाग। रवीने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग वाचला व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली। तर रवीच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त आहेत? तर पहा, अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण समीकरण मांडता आलं पाहिजे किंवा समीकरण मांडून आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागतो। तर नेमकं कसा प्रश्न सोडवायचा हे आपण समजून घेऊयात। तर पहा, समीकरण सोडवत असताना किंवा समीकरणाची मांडणी करत असताना समीकरणाची मांडणी करत असताना रवीने मराठीच्या पुस्तकाची, समजा मराठीच्या पुस्तकाला एकूण पानं X आहेत असं समजूयात। तर दिलेलं समीकरण आपल्याला एका सिंगल ओळीमध्ये लिहिता आलं पाहिजे। म्हणजे 3/4 भाग व 17 पाने वाचली, 28 पाने शिल्लक। म्हणजे पहा, 3x/4 पाने वाचली, आणखी 17 पाने वाचली, 28 पाने शिल्लक आहेत ते पण याच ठिकाणी मिळवूयात। म्हणजे हे वाचली, हे पण वाचली आणि हे शिल्लक, एकूण त्या पुस्तकाची पानं होतील म्हणजेच X। तर आता या समीकरणाला जर सोडवायचं असेल आपणास तर हे 3x/4 अधिक 17 आणि 28 ची बेरीज करा, 45 बरोबर X। या पूर्ण समीकरणाला जर आपण 4 न गुणलं तर 3x अधिक 4 न 45 ला गुणा 180 येतं बरोबर 4x। आता हे 3x इकडे घेतल्यानंतर वजा होईल, म्हणजे आपण असं लिहू शकतो 4x वजा 3x बरोबर 180 आणि म्हणून x ची किंमत 180। तर मराठीच्या पुस्तकाला पानं आहेत 180। आता याच पद्धतीने आपल्याला इतिहासाची पण पानं काढावी लागतील। समजा इतिहास, तर हे या ठिकाणी समजावून सांगतोय म्हणून इतका वेळ लागतोय। खरं तर तुम्हाला डायरेक्ट ही सिंगल ओळच लिहिता आली पाहिजे। इतिहासाची पानं y आहेत, तर 3y/5 अधिक 20 पानं अधिक शिल्लक 26 आणि बरोबर एकूण पानं। वाचलेली पानं, राहिलेली पानं म्हणजे पुस्तकाची एकूण पानं, म्हणजेच 3y/5 अधिक या दोन्हीची जर बेरीज केली तर ही बेरीज येईल 46 बरोबर y। आता या समीकरणाला आपणास 5 न गुणावं लागेल। तर याला जर 5 न गुणलं तर हे 3y जशाला तसं राहील, अधिक याला 5 न गुणल्यानंतर इथे येईल 230 बरोबर याला 5 न गुणल्यानंतर 5y, त्यानंतर 5y वजा 3y बरोबर 230, म्हणजेच 2y बरोबर 230। तर या ठिकाणी 2y ची किंमत आलेली आहे 230, म्हणून y बरोबर 230 भागिले 2 बरोबर 115। म्हणजेच इतिहासाची पानं आहेत 115। तर या ठिकाणी या पानातील फरक किती आहे पहा, 180 वजा 115। हे जर आपण सोडवलं तर उत्तर येईल 65 पानं, म्हणजे 65 पानं जास्त आहेत मराठीच्या पुस्तकाची। तर या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकापेक्षा, रवीनाचं मराठीचं पुस्तक आहे आणि काजलचं इतिहासचं, तर 65 पानं जास्त आहेत। पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे। तर ही पद्धत आपल्याला वापरणं गरजेचं आहे। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे, आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 व आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे। जर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय काढा। तर या ठिकाणी सुद्धा आपणास समीकरण लिहिता येणं गरजेचं आहे। तर पहा, सुरुवातीला दिले आहे आपल्याला आर्यन आणि आदिती। तर आर्यन 4:5 याला आपण असं लिहू शकतो 4x आणि 5x। दुसऱ्या गुणोत्तरानुसार आदिती आणि अथर्व यांचं गुणोत्तर आहे 3:2, तर हे 3y आणि 2y या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं। तर या ठिकाणी आपल्याला जे वय दिलेलं आहे ते दिलेलं आहे, आर्यनचं आजचं वय 24 वर्ष आहे। याचा अर्थ 4x बरोबर 24। आर्यनचं किती आहे 24, आणि यावरून जर आपण किंमत काढली तर x ची किंमत येते 6, कारण 4x बरोबर 24, x म्हणजे 6। याचा अर्थ आदितीचं वय येतं 5 गुणिले x म्हणजे 6,
आदितीचं वय 30 वर्ष. म्हणजे ह्या पहिल्या गुणोत्तरानुसार आदितीचं वय आहे 30 वर्ष. आता 3y बरोबर म्हणजेच आदिती आहे, तर आदितीचं वय 30 वर्ष आणि म्हणून या ठिकाणी y ची किंमत येते 10. आदितीचं वय किती येतं? 10. आपल्याला विचारले आहे अथर्वचं, आणि अथर्वचं वय आहे 2y बरोबर म्हणजेच 2 गुणिले 10 म्हणजेच 20 वर्ष. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अथर्वचे आजचे वय आहे 20 वर्ष. पहा अगदी सिंपल पद्धतीने, म्हणजे तुम्ही तोंडी सुद्धा करू शकतात परीक्षेमध्ये, इतकं लिहायची गरज नाही. फक्त या ठिकाणी समजून घ्या आणि परीक्षेमध्ये सेकंदामध्ये सोडवा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 20 वर्ष. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे वर्गमुळामध्ये 6.25 अधिक घनमुळामध्ये 0.729 वर्गमुळात 1.21 छेदामध्ये वर्गमुळात 20.25. तर याची डायरेक्ट वर्गमूळ तुम्ही लिहू शकतात. तर पहा हा कंस, याचं वर्गमूळ आहे 6.25 म्हणजेच 2.5 अधिक याचं घनमूळ 0.9 अधिक याचं वर्गमूळ 1.1 छेदामध्ये 20.25चं वर्गमूळ तुम्हाला डायरेक्ट लिहिता येऊ शकतं. याची एक म्हणजे डायरेक्ट ट्रिक अशी आहे की एकक स्थानी 25 असेल तरी इथं 5 असतं, आणि हा 20 म्हणजे 4 गुणिले 5चा गुणाकार, यामधली लहान संख्या आपण इथे लिहायची असते. तर या पद्धतीने हे वर्ग झालेला आहे, वर्गमूळ झालेले आहेत आणि याचा वर्ग लिहायचा आहे आपणास. तर आता या ठिकाणी जर दुसरी स्टेप केली तर यावरच्या सर्व संख्यांची बेरीज येते. या ठिकाणी आपण लिहूयात, वरची बेरीज येते 4.5 छेदामध्ये पण 4.5 कंसाचा वर्ग. तर 4.5 एक 4.5 4.5 एक 4.5 म्हणजे कंसात राहील 1चा वर्ग, आणि 1चा वर्ग आपल्याला माहिती आहे तो असतो 1च. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे खालील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत, त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही. तर लक्षात घ्या, त्रिकोण कोणता काढू शकत नाहीत. तर आपल्याला माहिती आहे 2 बाजूची बेरीज, 2 बाजूची बेरीज ही 2 बाजूची जर बेरीज केली तर ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त पाहिजे. ही जर अट शक्य असेल तरच तो त्रिकोण आपण काढू शकतो. हा गुणधर्म आपणास माहिती आहे. यावरून पहा, या ठिकाणी जर निरीक्षण केलं 5.5 4 यांची बेरीज 7 पेक्षा जास्त येते, 4 आणि 7 यांची बेरीज 5 पेक्षा जास्त येते, 5 आणि 7 ची बेरीज 4 पेक्षा जास्त येते, म्हणजे हा त्रिकोण आपण काढू शकतो. या ठिकाणी जर पाहिलं 7 आणि 3 10 5 पेक्षा जास्त, 3 आणि 5 7 पेक्षा जास्त, 7 आणि 5 3 पेक्षा जास्त, म्हणजे हाही त्रिकोण आपण काढू शकतो. या ठिकाणी पहा, आता या दोन्हीची जर बेरीज केली 4.2 आणि 3.4 तर याची बेरीज येते 7.6, आणि ही तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे, म्हणजे तिसरी बाजू मोठी आहे दोन्हीच्या बेरीजेपेक्षा सुद्धा, म्हणजे हा त्रिकोण आपण काढू शकत नाहीत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे, तर त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले, तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले. आता पहा, चाकाचा व्यास दिलाय आपल्याला, म्हणून चाकाचा परीघ काढावा लागेल, आणि अंतर काढण्यासाठी सूत्र लक्षात ठेवा, परीघ गुणिले चाकाचे फेरे. आता परिघासाठी आपल्याला व्यास दिलाय म्हणजे आपण पाय डी हे सूत्र लिहू शकतो, आणि चाकाचे फेरे आहेत 750. तर या ठिकाणी पाय म्हणजे 22/7 गुणिले परिघ आहे 1.4 मीटर गुणिले 750. तर या ठिकाणी 7 1 7 7 2 14 म्हणजे 0.2. तर या ठिकाणी गुणाकार येईल 22 गुणिले 2 म्हणजे 44, आणि 1 दशांश नंतर पॉइंट गुणिले 750. तर या ठिकाणी जर हा गुणाकार आपण पूर्ण केला तर तो गुणाकार येतो 3300 मीटर, आणि 3300 मीटरलाच आपण 3.3 किलोमीटर पण लिहू शकतो. आपणास 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत, तर हे 2 पर्याय तुम्हाला दिसतील पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 आणि 3. यानंतर पुढील प्रश्न 2 अंकी मूळ संख्येतील अंकाची अदलाबदल करून ही पुन्हा मूळ संख्या मिळते, अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्येची बेरीज
600 पेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे? तर पहा, 2 अंकी मूळ संख्येतील अंकाची अदलाबदल करून ही पुन्हा मूळ संख्या मिळते. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्येची बेरीज 600 पेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे? तर मूळ संख्येची अदलाबदल करून मिळणाऱ्या संख्या म्हणजे त्याच मूळ संख्या असणार आहेत, पुन्हा त्याच संख्या मिळतात. म्हणून आपण अदलाबदल करून मिळणाऱ्या मूळ संख्या जर लिहिल्या तर त्या आहेत 11, 13, 17, 31, 37, 71, 73, 79 आणि 97. तर या सर्व अदलाबदल करून मिळणाऱ्या संख्या आहेत. यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 429. आणि या ठिकाणी 600 मधून आपण जर 429 वजा केलं तर हा फरक येतो 171. म्हणजेच ही बेरीज जी आहे ती 171 ने कमी आहे. 600 पेक्षा 171 ने कमी. यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, वर्गमुळात 100चा वर्ग, 64चा वर्ग आणि त्याचा 1/6 छेदामध्ये वर्गमुळात 100. तर पहा, या ठिकाणी जर आपण थोडं निरीक्षण केलं तर या 100चा वर्ग या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल. हे समीकरण सहित आपण उदाहरण सोडवून घेऊयात. तर डायरेक्ट एक स्टेप मी डायरेक्ट लिहितो. वर्गमुळात 100 म्हणजे 10 कंसाचा वर्ग आणि हे वर्गमूळ वजा या ठिकाणी आता वर्गमुळात 64चा घातांक आपल्याला 2 दिलाय आणि घाताचा घात म्हणजे यांच्यामध्ये गुणाकार असतो 1/6 कंस बंद आणि छेदामध्ये वर्गमुळात 36. आता पुढे जर आपण केलं या ठिकाणी पहा, पुन्हा या ठिकाणी 10चा वर्ग केला तर हे वर्गमुळात 100 येईल वजा या ठिकाणी 64चा घातांक 2 आणि 1/6चा जर गुणाकार केला तर 1/3 येतो आणि छेदामध्ये याचं वर्गमूळ आलं 6. पुन्हा 100चं वर्गमूळ 10 वजा 64चा 1/3 म्हणजे 64चं घनमूळ 4 छेदामध्ये 6. 10 मधून 4 गेले 6 छेदामध्ये 6. 6 1 6 6 1 6 उत्तर आलेलं आहे 1. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येतं 1. तर 2 पर्याय निवडायचे. तर पर्याय क्रमांक 4 1 बरोबर आहे. आणखी एक उत्तर कुणाचं येतं तर 10चा घातांक 0 याचंही उत्तर 1 येतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे उत्तर बरोबर आहेत. यानंतर पाहूया, विश्वासपूर्ण आणि दर्जेदार प्रवीण बनकर सरांचे जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. जीनियस मॅथ्स पब्लिकेशन म्हणजेच सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी QR कोड असलेले महाराष्ट्रातील पहिले पब्लिकेशन जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. दर्जेदार गेस प्रश्नसंच, मागील परीक्षेचा अभ्यासपूर्वक प्रश्न निर्मिती संच, सोप्या आणि कठीण पातळीनुसार प्रश्न रचना, पोलीस भरती विशेष सराव प्रश्न संच, जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्न संच, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी सराव प्रश्नपत्रिका, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी सराव प्रश्नपत्रिका, इयत्ता 8वी साठी प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर, 5वी साठी प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर प्रत्येक बुक सेंटर मध्ये उपलब्ध. त्वरित मागवा आणि यशस्वी व्हा. मोबाईल नंबर 8856 04 61 42. आपण पुढील प्रश्न. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एका चौकोनाच्या 4 कोनाची मापे अनुक्रमे 2x + 10 3x + 15 4x - 30 व 2x - 20 आहेत. तर त्या चौकोनाचा सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती? तर पहा, दिलेले 4 कोन दिलेल्यानुसार 2x + 10 3x + 15 4x - 30 + 2x - 20 हे 4 कोन आहेत. यांची बेरीज असते 360. तर आपण एकशी बेरीज केली तर 2x 3x 4x आणि पुन्हा 2x म्हणजे हे होतील 11x. संख्येची जर बेरीज केली तर +10 +15 -30 -20. तर या ठिकाणी जर बेरीज केली तर ही बेरीज येते -25 = 360.
म्हणजेच 11x बरोबर 360 अधिक 25 बरोबर 385 आणि म्हणून x बरोबर 385/11 तर या ठिकाणी x ची किंमत येते 35। आता या ठिकाणी सर्वात मोठा कोन शोधत असताना पहा, जेव्हा पण आपण या ठिकाणी 3x अधिक 15 4x हे सगळ्यात मोठे असतील असा विचार जर केला तर 3x म्हणजेच 105 आणि हे 15 120 होईल आणि 4x म्हणजे 3x 4 गुणिले 35 म्हणजे 140 वजा 110 होईल, म्हणजे मोठा कोन येईल 3x अधिक 15। तर या ठिकाणी जर x ची किंमत ठेवली तर 3 गुणिले 35 अधिक 15 तर सर्वात मोठा कोन चौकोनाचा 120 आणि चौकोनाचा जो सर्वात मोठा कोन असतो त्याचा बाह्य कोन सर्वात लहान असतो, बाह्य कोन लहान तर तो येईल 60 अंशाचा। तर चौकोनाचा सर्वात मोठा कोन 120 आणि त्याचा बाह्य कोन 60 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे, वीज पुरवठा करणारी 2 खांब सपाट जमिनीवर उभे केले आहेत, त्यांची उंची अनुक्रमे, या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या। वीज पुरवठा करणारी 2 खांब सपाट जमिनीवर उभे केलेले आहेत, त्यांची उंची अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर अशी असून त्या 2 खांबातील अंतर 15 मीटर आहे, तर त्यांची वरील टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल? तर दिलेल्या माहितीनुसार 28 मीटरचा एक खांब आहे, समजा ही जमीन आहे असं समजूयात आपण, हा 28 मीटरचा, दुसरा आहे 20 मीटरचा, हा 20 मीटर आणि दोन्हीतील अंतर आहे 15 मीटर। तर या वरच्या टोक जर आपल्याला तारानं जोडायची असतील अशी तर या ताराची लांबी काढायची आहे, तर या ठिकाणी एक लंब टाकूयात आपण। आता हे 20 म्हणजे हे 20, तर या ठिकाणी हा जो काटकोन त्रिकोण होतो हे होईल 8 मीटर आणि हे 15 मीटर। तर आपल्याला माहिती आहे 8 15 आणि 17 हे एक पायथागोरसचं त्रिकूट आहे, म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू 8 आणि 15 असतील तर त्याचा कर्ण येतो 17 मीटर, म्हणजे 17 मीटरची दोरी लागेल, पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, या ठिकाणी 27x घन वजा 64x घन याचा आपल्याला विस्तार करायचा आहे। तर हा विस्तार तुम्ही अगदी सूत्राचा वापर करू शकता। तर या ठिकाणी पहा 27x घन म्हणजेच काय, 3x कंसाचा घन वजा 64x घन म्हणजे काय, तर 4/x कंसाचा घन। तर याचं विस्तार सूत्र तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट आपल्याला असं लिहिता येतं, पहिल्या कंसामध्ये यांची वजाबाकी म्हणजे 3x वजा 4/x, दुसऱ्या कंसामध्ये पहिल्याचा वर्ग म्हणजेच 9x वर्ग अधिक दोन्ही पदाचा गुणाकार, तर x कटेल आणि या ठिकाणी राहील 12 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 16/x वर्ग। आणि आपण जर हे पर्यायामध्ये पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी पर्याय लक्षात येईल, पर्याय क्रमांक 2। म्हणजे काही प्रश्न असे असतात ना जे तुम्हाला 10 सेकंदामध्ये सोडवता येतात, काही प्रश्नाला थोडा वेळ लागतो, परंतु तो वेळ आपल्याला या ठिकाणी वाचवता येतो आणि इतर प्रश्नासाठी आपल्याला वापरता येतो। यानंतर पुढचा प्रश्न आहे 5x वजा 16 छेद 7x वजा 18 बरोबर 2/3, तर x ची किंमत किती? तर या ठिकाणी सोडवत असतानाच डायरेक्ट इथं गुणाकार करायला शिका। 3 आणि 5 चा गुणाकार केला तर 15x वजा 48 बरोबर 2 आणि ह्या छेद आणि अंशाचा गुणाकार 14x वजा 36। तर आता हे 14x इकडे वजा होईल आणि 48 तिकडे प्लस होईल, म्हणजे आपण असं लिहू शकतो पहा 15x वजा 14x बरोबर वजा 36 अधिक 48, म्हणजे x ची किंमत जर आपण काढली या ठिकाणी x बरोबर वजा 36 अधिक 48 म्हणजेच 12, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढील प्रश्न आहे, आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला। ऍक्च्युअल हा प्रश्न सोडवत असतानाच आपण स्पष्टीकरण पाहूयात, म्हणजे वाचत वाचत आपल्याला स्पष्टीकरण पूर्ण होईल। आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला, तर त्याच्यानुसार आपल्याला असे आकृती काढता येईल। तर या ठिकाणी पहा इथून निघालेला समजूया आपण, तर उत्तरेकडे म्हणजे हा 200 मीटर चालत गेलेला आहे, हे अंतर 200 मीटर आहे असं समजूयात। नंतर तो काटकोनात पश्चिमेकडे वळून 150 मीटर अंतर चालला, नंतर तो 150 मीटर म्हणजे इथं आलेला आहे समजूयात, हे 150 मीटर
पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300, म्हणजे पुन्हा उत्तरेकडे 300 मीटर चालला तो हा. हे 300 मीटर अंतर गेलेलं आहे समजूयात. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे 150, पुन्हा पश्चिमेकडे वळला आणि 150 आलेला आहे. हा 150 मीटर. जाऊन डावीकडे काटकोनात वळला व 100 मीटर दक्षिणेकडे आला, पुन्हा 100 मीटर खाली, तर हे 100 मीटर. तर तो आता त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल, तर ते हे घर आणि या ठिकाणी घर आहे आणि सध्या तो इथं आलेला आहे. तर हे कमीत कमी अंतर किती हे जर काढायचं असेल आपल्याला, तर या ठिकाणी हे डायरेक्ट आपण जोडून घेऊयात असं, आणि हा काटकोन त्रिकोण आपल्याला तयार करता आला पाहिजे किंवा जोडून घेता आला पाहिजे. तर पहा या ठिकाणी काटकोन त्रिकोण झालेला आहे आणि आपल्याला हे डायरेक्ट अंतर काढायचं आहे. तर ही जी बाजू आहे खालची हे 150 आणि 150 म्हणजे ही बाजू 300 मीटर झाली. आता या ठिकाणी जर पाहिलं, हे जर आपण जोडलं इथं पहा, तर हे पूर्ण 300 आहे, त्यामध्ये हे 100, तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल हे आहे 200 मीटर, म्हणजे हे 200 मीटर आणि हे 200 म्हणजे हे पण 200 मीटर. तर हे टोटल जे अंतर होतं एवढं ते होईल 400 मीटर. म्हणजे पाया 300 मीटर आणि ही उंची 400 मीटर. तर आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट माहिती आहे 3, 4, 5, यालाच आपण असं लिहू शकतो 300, 400 आणि 500. म्हणजे याचा जो कर्ण आहे 300 मीटर पाया, उंची 400 मीटर असेल तर कर्ण असेल 500 मीटर. म्हणजे घर ते ठिकाण अंतर असेल 500 मीटर. म्हणजे पहा किती सेकंदामध्ये तुम्हाला हे प्रश्न फिरवता येतात. त्यासाठी काही ट्रिक्स किंवा काही ज्या क्लुप्त्या सांगायला लागलो तुम्हाला, जसं की तुम्हाला पायथागोरसची त्रिकूट माहिती असणं गरजेचं आहे. कारण पायथागोरसच्या त्रिकूटावर, पायथागोरस त्रिकूट यावर किमान 5 प्रश्न परीक्षेमध्ये येतात. आतापर्यंत आपण 2 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत, याचा तुम्हाला अनुभव आलेला असेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 23 किलोमीटर 46 डेक्कामीटर वजा 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 6 डेक्कामीटर. तर हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी कन्व्हर्जन करून सोडवू शकता आणि या प्रश्नाचं 2 पर्याय अचूक निवडायचे आहेत. तर याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 39 तर 3 नंबर आणि 4 नंबर आहे. तर तुम्हालाही हा प्रश्न सोडवता येतो. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. म्हणजे जे प्रश्न तुम्ही सोडवू शकतात ते प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले नाहीत, ज्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते असेच प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. तर या ठिकाणी पहा प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण घेत पुढे जातोय. तर आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल. तर श्रेयाचे आजचे वय किती? तर अगदी 1 किंवा 2 जर आपण स्टेप सोडवल्या तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. तर पहा दिलेल्या माहितीनुसार श्रेयाचं आजचं वय आहे x मानूयात. तर तिच्या आईचं वय किती असेल? श्रेयाच्या 4 पट म्हणजे 4x. आता 6 वर्षानंतर काय होईल? 6 वर्षानंतर श्रेयाचं वय होईल x + 6 आणि तिच्या आईचं वय किती होईल? 4x + 6 आणि त्यावेळेस हे 2.1/2 पट आहे. 2.1/2 पट याचा अर्थ बेदुनी 4 आणि हे 1 5 म्हणजे 5/2 पट श्रेयाच्या. तर या ठिकाणी श्रेयाचं जे वय आहे x + 6 आणि 5/2 बरोबर आईचं वय म्हणजे 4x + 6. तर हे समीकरण सोडवलं की आपल्याला x ची किंमत मिळते. तर पहा हे 2 इथं भागाकारामध्ये आहे ते इकडे गुणाकारामध्ये जाईल आणि 5चा या ठिकाणी गुणाकार होईल म्हणजे 5x + 30. 5 ने या कंसाला गुणलेला आहे आणि 2 इकडे गुणाकारामध्ये म्हणजेच 8x + 16. सॉरी 2 ने 8 ला गुणलं तर 2 × 6 म्हणजे या ठिकाणी 12 येईल. त्यानंतर पहा आता हे 5x इकडे वजा होईल आणि 12 इकडे मायनस होईल म्हणजे 30 - 12 बरोबर 8x - 5x म्हणजेच 3x आणि यांची वजाबाकी येते 18. 3x बरोबर 18 आणि म्हणून x बरोबर 18/3. 3 × 1 3 3 संग 18 आणि म्हणून x ची किंमत आलेली आहे 6. श्रेयाचं वय किती असेल? 6 वर्ष. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, पुढील सर्व चौरस एकरूप आहेत व या सर्व आकृतीचे एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे, तर आकृतीची परिमिती किती असेल? तर पहा, या ठिकाणी 1 2 3 4 5 6 चौरस आहेत. याचं क्षेत्रफळ आहे 54. याचा अर्थ एक चौरसाचं क्षेत्रफळ जर काढलं आपण एक चौरसाचं, तर ते येईल 9. एक चौरसाचे क्षेत्रफळ आलं 9 आणि म्हणून त्याची बाजू किती येईल? 3 एकक. आता या ठिकाणी परिमिती काढत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्या बाहेरच्या बाजू मोजाव्या लागणार आहेत. तर आपण फक्त बाजू मोजूयात, कारण प्रत्येक बाजू 3 मीटरची तर आहेच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 म्हणजे 18 गुणिले 3 आणि 18 गुणिले 3 म्हणजे 54 एकक. आता या ठिकाणी दोन पर्याय आहेत, 54 चौरस एकक आणि 54 एकक. तर परिमिती ही एकक मध्ये असते, चौरस मध्ये फक्त क्षेत्रफळ असतं. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे गडबडीमध्ये तुम्ही असं सुद्धा करू शकता, तर या ठिकाणी काळजीपूर्वक सोडवा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, ए बरोबर m, बी बरोबर m वजा 4, सी बरोबर m अधिक 2, तर 3a अधिक 4a अधिक 3b वजा 7c ची किंमत किती? तर या ठिकाणी दिलेल्या सर्व किमती या समीकरणामध्ये ठेवा. जसं की पहा, या ठिकाणी 4a म्हणजे किती आहे? m, इथं m ठेवा, अधिक 3b किती आहे? m वजा 4 वजा 7c आणि c म्हणजे आहे m अधिक 2. म्हणजे या ठिकाणी असं लिहू शकतो आपण 7 कंसात m अधिक 2. तर या ठिकाणी जर आपण हा गुणाकार केला तर 4m अधिक 3m वजा 12 आणि या ठिकाणी 7 न जर गुणला आपण कंसाला तर वजा 7m वजा 14. तर या ठिकाणी पहा, +3 +4 +3 -7 याची किंमत 0 होईल, म्हणजे हे कट होईल आणि शिल्लक राहील -12 -14 म्हणजे -26. वजा 12 आणि वजा 14 म्हणजेच 26. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, 44 सेमी लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एका तारेस वर्तुळाकार व दुसऱ्या तारेस चौरस आकार दिला, तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृतीच्या क्षेत्रफळामध्ये कितीचा फरक असेल? पहा किती मिक्सिंग केलेले आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला हे जाणवेल की काही ना काही 1-2 कन्सेप्ट एकत्र आणलेली आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 2 कन्सेप्ट आहेत, एक आहे चौरस आणि एक आहे वर्तुळ. तर याची परिमिती आहे 44 म्हणजे प्रत्येक बाजू असेल 11 11 11 आणि 11. याची परिमिती आहे 44 म्हणजे परिघ आहे 44. तर यावरून आपल्याला त्रिज्या काढावी लागेल, तरच आपण याचं क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी जर त्रिज्या काढायची असेल तर 2πr बरोबर 44 म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले r बरोबर 44 आणि म्हणून r बरोबर 44 गुणिले 7 छेदामध्ये 2 गुणिले 22. तर 2 1 2 2 2 4 2 2 4 22 1 22 22 1 22 म्हणजे r ची किंमत आलेली आहे 7. तर या ठिकाणी r ची किंमत 7 आल्यानंतर आता पहा, चौरसाचं क्षेत्रफळ तर तुम्ही लगेच काढू शकता. बाजूचा वर्ग म्हणजे 121 सेंटीमीटर वर्ग. वर्तुळाचं काढायचं असलं तर πr वर्ग म्हणजेच 22/7 गुणिले 7 गुणिले 7 7 1 7 7 1 7 कट होईल आणि 22 गुणिले 7 चा गुणाकार 154 सेंटीमीटर वर्ग. यामधला जर फरक काढला आपण 154 वजा 121 तर हा फरक येईल 33 सेंटीमीटर वर्ग. म्हणजे दोन्ही आकृतीच्या क्षेत्रफळातला जो फरक आहे तो आहे 33 सेंटीमीटर वर्ग, पर्याय क्रमांक 2. तर इतक्या क्रिया एखाद्या गणितामध्ये तुम्हाला फास्टली सोडवाव्या लागतील. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल? अयोग्य म्हणजे चुकीचा आहे. चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल, हे बरोबर आहे. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. तर समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसामध्ये आढळतात, हे पण बरोबर आहे. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते, हे पण बरोबर आहे. आणि चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनामध्ये आढळतात, हे मात्र चूक आहे.
म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे आकृतीमध्ये PQ समांतर RS म्हणजे हे PQ आणि RS समांतर आहे. EF समांतर GH म्हणजे या दोन रेषा समांतर आहेत. तर आपल्याला MNH चं माप काढायचं म्हणजे या ठिकाणी MNH हा कोन काढायचा आहे. तर आता हा कोन काढण्यासाठी आपल्याला हा कोन माहिती पाहिजे. तर त्याचा विरुद्ध कोन निघतो म्हणजे आपल्याला x ची किंमत माहिती असणं गरजेचं आहे. तर पहा हा आणि इथला हा म्हणजे 3x + 10 हे संगत कोन आहेत. त्याबरोबर 2x - 25 आणि हा इथला कोन म्हणजे 2x - 25 हे पण एकमेकाचे संगत कोन आहेत आणि हे रेषीय जोडीतील कोन झाले. म्हणजे यांची बेरीज येते 180 म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं 3x + 10 अधिक 2x - 25 बरोबर 180. तर या ठिकाणी हे 3x आणि 2x म्हणजे हे 5x अधिक 10 - 25 म्हणजे -15 बरोबर 180 म्हणजे 5x बरोबर 180 अधिक 15 म्हणजेच 5x बरोबर 195 आणि 5 न जर याला भागलं तर x ची किंमत येते 39. तर आता आपल्याला हा कोन काढायचा आहे 2x - 25 म्हणजे 2x म्हणजे 2 गुणिले x ची किंमत 39 वजा 25 2 गुणिले 39 म्हणजे 78 वजा 25 आणि ही वजाबाकी येईल 53 अंश. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एका संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या 100 मुलाचे वय दर्शवणारा वारंवारता सारणी दिली आहे. त्याच्या वयाचे मध्यमान काढा. तर पहा यानंतर पुढील प्रश्न आहे एका संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या 100 मुलाचे वय दर्शवणारा वारंवारता सारणी दिली आहे त्यावरून मध्यमान काढा. तर यापूर्वीच्या 2017च्या पेपरमध्ये सुद्धा सेम प्रश्न जवळपास आलेला होता. तर या ठिकाणी पहा मध्यमान काढत असताना डायरेक्ट आणि सोप्या पद्धतीने कसं काढायचं तर दिलेल्या दोन्हीचा लगेच गुणाकार करून घ्यायचा. 8 गुणिले 20 म्हणजे 160 30 गुणिले 10 आता 30 गुणिले 10 300 होतं आणि 0.5 न गुणलं की 15 येतं म्हणून याचं उत्तर 315. 12 आणि 25 चा गुणाकार या ठिकाणी 12 आणि 10 चा गुणाकार केला तर 250 आणि वरचे 50 म्हणजे हे 300 येतं आणि 25 गुणिले 7 म्हणजे 175. तर या सर्वांची बेरीज करा. या ठिकाणी जर ही बेरीज केली तर ही बेरीज येते 950 म्हणजे समेशन ऑफ n हे आहे 950 आणि याला जर आपण समेशन ऑफ f ऑफ x आहे तर याला जर n न भागलं n म्हणजे 100 तर 950 भागिले 100 म्हणजे 9.5 वर्ष. आपल्याला 2 पर्याय निवडायचे तर या ठिकाणी पहा 9.5 वर्ष पहिला पर्याय तर आहे. आता हे 9.5 वर्ष म्हणजे 9 वर्ष आणि 0.5 म्हणजेच 6 महिने 9 वर्ष 6 महिने पर्याय क्रमांक 4. तर हे 2 पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 50 मीटर लांब व 6 मीटर उंच व 1/2 मीटर रुंद अशी भिंत बांधण्यासाठी 25 सेमी 15 सेमी व 5 सेमी मापाच्या किती विटा लागतील. तर दिलेल्या माहितीनुसार 50 मीटर 6 मीटर आणि 1.2 मीटर याचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी पहा भिंतीचं घनफळ आणि एका विटेचं घनफळ याचा आपल्याला विचार करायचा असतो. तर 50 मीटर म्हणजेच 5000 सेंटीमीटर कारण विटा सर्व सेंटीमीटर मध्ये आहेत. 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर आणि 1/2 म्हणजे अर्धा मीटर म्हणजेच 50 सेमी याला आपण 25 सेमी 15 सेमी आणि 5 सेमीनं भागाकार देऊयात. तर पहा 25 1 25 25 दोन्ही 50 आणि हे 2 शून्य जशाला तशी 15 1 15 15 चौक 60 आणि हे शून्य जशाला तसं 5 1 5 5 1 5 आणि हे शून्य 10. तर यांचा जर गुणाकार केला आपण 200 गुणिले 40 गुणिले 10 तर हा गुणाकार येतो 80,000 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न एका संख्येचा 25% हा दुसऱ्या संख्येचा एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येचा 25%च्या समान आहे. हे विधान खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये आहे. तर मित्रांनो माहितीच तुम्हाला सांगतो 2018
आणि 2020 हे दोन्ही पेपरमध्ये जवळपास 80% प्रश्न सेम आहेत. सेम म्हणजे समांतर, आकडे बदलून. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीट करतो की यापूर्वीचे पेपर्स पाहणं किती महत्वाचं आहे आणि प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, दिलेल्या माहितीनुसार एका संख्येचा 20% म्हणजे या ठिकाणी आपण जर एक संख्या घेतली तर एकचा 20% म्हणजे 20/100 बरोबर 25% म्हणजे दुसरी संख्या y गुणिले 25/100. तर हे 100 कटलं. या ठिकाणी जर 20ला आणि या 25ला जर भाग दिला तर पहा 5 चोक 20, 5 5 25 म्हणजे या ठिकाणी राहिलं 4x बरोबर 5y. तर या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर मिळेल. यानंतर पुढील प्रश्न, एका वृत्तचित्ती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर व उंची त्रिज्येच्या 6 पट आहे, तर टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी व्यास दिलाय म्हणजे त्रिज्या असणार आहे 3.5 आणि याची जी उंची आहे त्रिज्येच्या 6 पट म्हणजे 3.5 गुणिले 6, तर या ठिकाणी हे 21 मीटर. त्रिज्या 3.5 मीटर. तर या ठिकाणी आपल्याला जर पाणी काढायचं असेल तर आपण घनफळ काढतो म्हणजे पाय r वर्ग h म्हणजे 22/7 गुणिले r म्हणजेच 3.5 गुणिले 3.5 गुणिले 21. तर या ठिकाणी पहा 7 1 7, या ठिकाणी जर गुणलं तर 0.5 म्हणजे या ठिकाणी हा जो गुणाकार आहे 11 गुणिले 0. म्हणजेच 22 गुणिले 0.5 म्हणजे 11 येईल गुणिले 3.5 गुणिले 21. तर या सर्वांचा गुणाकार येतो. आपण जर हा गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 880.5 मीटर घन. आणि याला लिटर मध्ये करायचं असलं तर 1000 न गुणा म्हणजे याला जर 1000 न गुणलं तर या ठिकाणी उत्तर मिळेल तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये 8,08,500 लिटर पाणी त्या टाकीमध्ये मावेल. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या आकृतीमध्ये EF आणि IH म्हणजे हे EF आणि IH हे समांतर आहे. कोण F आणि I हे काटकोन आहेत म्हणजे हे दोन काटकोन आहेत. EF 24 दिलेला आहे. EF म्हणजे हे आहे 24. EI म्हणजे हे EI हे आहे 9. EFG आहे 7. IH म्हणजे हे आहे 40. तर आकृतीची परिमिती काढायची आहे. तर या ठिकाणी पहा, दोन काटकोन त्रिकोण. पुन्हा मी तुम्हाला रिपीट केलं की काटकोन त्रिकोणाचे जर तुम्ही पायथागोरसाचे मध्ये काटकोन त्रिकोण किंवा त्याचे जर त्रिकुट पाठ केला, त्रिकुट पायथागोरसची त्रिकुट, तर किमान 5 ते 6 प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. तर यानुसार पहा, हा काटकोन त्रिकोण 7 24 म्हणजे हे असेल 25. EG 25. आता 40 9, तर हा पूर्ण मोठा जो कर्ण आहे तो असेल 41. आता पहा, 41 मधून इथपर्यंत 25 आहे म्हणजे ही बाजू असेल 16. आणि आता तुम्ही या ठिकाणी परिमिती काढू शकतात. परिमिती काढण्यासाठी तुम्हाला फक्त आउटर साइड मोजावी लागेल अशी, म्हणजे या सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल. तर या ठिकाणी पहा, बेरीज करत असताना 9 अधिक हे 40 अधिक हे 16 अधिक 7 अधिक 24 आणि या सर्वांची बेरीज येते 96 सेमी. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, आमईकडे 360 रुपये आहेत. या रकमेमध्ये 50 रुपयाच्या नोटा च्या दुप्पट 10 रुपयाच्या नोटा व 12 ने जास्त 5 रुपयाच्या नोटा आहेत. तर सर्व प्रकारच्या नोटा किती? तर पहा, आपण 50 रुपयाच्या नोटा X मानूयात. 50 रुपयाच्या X आहेत. 10 रुपयाच्या त्याच्या दुप्पट म्हणजे 2x आणि 5 रुपयाच्या याच्यापेक्षा 12 जास्त म्हणजे x अधिक 12. आता ही जर रक्कम लिहायची असेल तर आपल्याला यांचा गुणाकार करून रक्कम लिहावी लागते. गुणाकार करून रक्कम म्हणजे पहा, 50x अधिक 10 गुणिले 2x म्हणजे 20x अधिक 5 ने याला गुणा 5x अधिक 5 ने 12 ला गुणा 60 आणि या सर्वांची किंमत येते 360. तर आता पहा, या ठिकाणी x ची जर बेरीज केली तर 20 50 20 आणि 5 म्हणजे 75 आणि हे अधिक 60 इकडे वजा करूयात
म्हणजे 360 वजा 60 बरोबर 75x, म्हणजे 75x बरोबर 300 आणि यावरून x ची किंमत येईल आपल्याला 4. x ची किंमत 4 आल्यानंतर पहा 50 रुपयाच्या 4 नोटा होतील, 10 रुपयाच्या 2x म्हणजे 8 नोटा होतील आणि 5 रुपयाच्या x अधिक 12 म्हणजे 4 अधिक 12 16 नोटा होतील आणि यांची बेरीज 16, 8 आणि 4 24 आणि 4 28 नोटा होतील, म्हणजे पर्याय क्रमांक 4. एकूण सर्व प्रकारच्या 28 नोटा असतील. यानंतर पुढील प्रश्न, या अपूर्णांकाचे शतमानात रूपांतर करून पर्यायामध्ये निवडा. तर शतमानात रूपांतर करत असताना पहा अंश आहे 3, छेदामध्ये आहे 6.1/4, तर 6×4 आणि 1 म्हणजे 25/4. तर छेदाचा छेद हा अंशामध्ये गुणाकाराला जातो, म्हणजे 3 गुणिले 4 छेदामध्ये 25 बरोबर 12/25. आता याला जर शतमान करायचं असेल तर छेद 100 हवा, म्हणजे याला छेदाला 4 न गुणा अंशाला 4 न गुणा 12 चौक 48/100 म्हणजेच 48%. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि डायरेक्ट 100 न गुणलं तरी तुम्ही पर्सेंटेज लिहू शकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 7440 व 5 वर्षाची रास 8400 होते, तर व्याजाचा दर काय? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि यासारखा प्रश्न तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर हा प्रश्न सोडवत असताना एक महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. 3 वर्षाची रास त्याला आपण इंग्लिशमध्ये अमाऊंट असं म्हणतो, ती आहे 7440 आणि 5 वर्षाची किती आहे 8400. या दोन्ही मधला जर फरक काढला तर ते 2 वर्षाचं व्याज मिळतं. म्हणजे 2 वर्षाचं जर व्याज काढायचं असेल आपल्याला 2 वर्षाचे व्याज, तर 8400 वजा 7440, 8400 वजा 7440. तर या ठिकाणी हा जो फरक येतो तो 960 रुपये आलेला आहे. हे 2 वर्षाचं आहे. यावरून आपण 1 वर्षाचं पण व्याज काढू शकतो. 1 वर्षाचं याच्या निम्म असणार आहे, म्हणजे 480 रुपये. तर या ठिकाणी आता कोणतीही रास घ्या, आपण समजा 8400 रास घेतली, पहा 5 वर्ष आणि रास आहे 8400 रुपये. तर या ठिकाणी व्याज किती होतं 5 वर्षाचं? एका वर्षाला 480, म्हणजे 480 गुणिले 5, 0 8×45 0 हात 4, 5 चौक 20 आणि 4 2400 रुपये व्याज होतं. हे फक्त व्याज. मग मुद्दल किती असेल? रास माहिती आहे, त्यातून व्याज वजा करा, म्हणजे 8400 वजा 2400 बरोबर 6000 रुपये. आता तुम्हाला मुद्दल माहित झालं, वर्ष माहित झाले आणि व्याज माहित झालं, तर यावरून आपण डायरेक्ट सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. तर आपलं सरळ व्याज आहे 2400 रुपये, मुद्दल आहे 6000 रुपये, दर आपल्याला शोधायचा आहे आणि कालावधी आहे 5 भागिले 100. 2 0 2 0 कटली आणि म्हणून या ठिकाणी द बरोबर 2400 भागाकारामध्ये हे 60 आणि 5 इथे येईल. 60 गुणिले 5 0 0 कटलं, 6 1 6 6 चौक 24 आणि हे 0 5 1 5 45 म्हणजे 8%. तर व्याजाचा दर असेल 8%. तर या गणितामध्ये आपण काय केलं हे समजून घेऊयात. 2 वर्षाची रास दिली होती, 5 वर्षाची रास दिली होती. यावरून 2 राशीतला फरक म्हणजे 2 वर्षाचं व्याज मिळालं आपणास. त्यावरून आपण 1 वर्षाचं व्याज काढलं. पुन्हा आपण 5 वर्षासाठी रास पाहिली किती आहे, 5 वर्षाचं व्याज काढलं, ते व्याज वजा केल्यानंतर आपल्याला मुद्दल मिळालं आणि मग या सूत्राचा वापर करून आपण पर्सेंटेज काढलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 8%, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, 1/m अधिक n ची गुणाकार व्यस्त वजा 19 आहे. तर याची गुणाकार व्यस्त म्हणजे काय असणार आहे? तर m अधिक n बरोबर वजा 19 आणि n ची किंमत वजा 4 इथं ठेवा, म्हणजे m वजा 4 बरोबर वजा 19 आणि म्हणून m बरोबर वजा 19 आणि हे वजा 4 इकडे आल्यानंतर अधिक 4 होईल
आणि म्हणून m बरोबर -15. m ची किंमत येईल -15 कारण -19 आणि +4. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे वर्तुळावरील दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील. तर यासाठी एक सोपी अशी ट्रिक आहे. तर हे बिंदू किती आहेत मोजा. 1 2 3 4 5 6 7. तर बिंदूंची संख्या किती आहे 7. तर एकूण रेषाखंड किती काढावे लागतात यासाठीची ट्रिक आहे 7 × 6 / 2 बे 6 आणि 7 × 3 म्हणजे 21 रेषाखंड. त्यापैकी इथं काढलेले किती आहेत पहा. हे 1 2 आणि हे 3 म्हणजे 3 वजा करा. 21 मधून 3 गेले राहिले 18 रेषाखंड. म्हणजे आणखी तुम्ही या ठिकाणी 18 रेषाखंड काढू शकतात. टोटल 21 काढता येतात. 3 त्यांनी ऑलरेडी काढलेली आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे गोपीचंदने 50,000 रुपयाच्या खरेदीवर 40% सूट देतो. तर हिरालाल तेवढ्याच रकमेवर सुरुवातीला 25% सूट आणि राहिलेल्यावर पुन्हा 15% सूट देतो. तर हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील. तर हा प्रश्न तुम्ही अगदी ट्रिकने सुद्धा सोडवू शकतात. तर या ठिकाणी नेमकं कसा प्रश्न सोडवायचा पहा. 40% सूट म्हणजे त्यांनी रक्कम किती घेतली 60% रक्कम घेतलेली आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 50,000 गुणिले 60/100. 2 0 2 0 कटली. 5 × 6 म्हणजे 30 आणि हे 1 2 3 0 म्हणजे गोपीचंदला 30,000 रुपये मिळालेले आहेत. पहा अगदी 20 ते 30 सेकंदामध्ये हा प्रश्न तुम्हाला सोडून दाखवतो. त्यानंतर दुसऱ्या घटनेमध्ये काय झालेलं आहे 25% सूट 15% सूट म्हणजे त्यांनी रक्कम घेतली 75% आणि नंतर घेतली 85%. तर याला कसं लिहायचं तर हे 50,000 गुणिले 75% म्हणजे 75/100 गुणिले 85/100. 2 0 2 0 2 2 0 कटली म्हणजे 5 × 75 गुणिले 85 हा गुणाकार करून घ्या. आणि हा जर गुणाकार तुम्ही केलात तर अगदी सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहिता येतं. आणि हा गुणाकार येतो 31,875 रुपये हिरालालला मिळतील. तर हिरालालला गोपीचंदपेक्षा पहा 31,875 म्हणजे हे जर आपण वजाबाकी केली 31,875 वजा 30,000 तर उत्तर येतं 1,875 रुपये जास्त मिळालेले आहेत. कारण ही सूट दिलेली आहे पहा 40% सूट 60% मिळाले होते. 25% 15% सूट म्हणजे 75 आणि 85% मिळाले. पण ही मांडणी आपल्याला या पद्धतीनं करावी लागेल तरच तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. पुन्हा एकदा समजून घ्या प्रत्येक गोष्ट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1,875 रुपये जास्त म्हणजे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे असाच महत्वपूर्ण प्रश्न. आज एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढी आहे. लोकसंख्या वाढीचा दर दरवर्षी 10% होता. तर 2 वर्षापूर्वीची संख्या विचारली लक्षात घ्या. 2 वर्षापूर्वीची संख्या. तर 2 वर्षापूर्वीची जर संख्या आपणास काढायची असेल तर या ठिकाणी पहा 2 वर्षापूर्वीची संख्या काढत असताना अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. तर या ठिकाणी पूर्वीची जर संख्या आपणास काढायची असेल तर त्यासाठी एक सोपी अशी ट्रिक लक्षात घ्या. पूर्वीची संख्या 2 वर्षापूर्वी तर आजची किती आहे 3,02,500 गुणिले 100 गुणिले 100 करा आणि छेदामध्ये 10% वाढ होती म्हणजे या ठिकाणी 100 अधिक 10 दुसऱ्या कंसामध्ये 100 अधिक 10 म्हणजे 3,02,500 गुणिले 100 गुणिले 100 छेदामध्ये 110 गुणिले 110 0 0 0 0 कटलं. आणि या ठिकाणी जर आपण 11 भागलं ह्या समीकरणाला म्हणजे 3,02,500 गुणिले 100 आणि छेदामध्ये 11 गुणिले 11 हे जर कॅल्क्युलेशन पूर्ण केलं तर हे उत्तर येतं 2,50,000. म्हणजे तुम्हाला फक्त हे कॅल्क्युलेशन करावं लागेल परंतु एका स्टेप्समध्ये तुम्हाला हे उत्तर मिळतील.
तर ह्या ट्रिक अतिशय महत्वाच्या आहेत, तुमचा वेळ वाचवू शकतात. यासारखा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर नक्कीच या पद्धतीने सोडवा, ऍक्युरेट उत्तर येईल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2,50,000 पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत, त्यांची एक छेदिका दिलेली आहे आणि आपणास विचारले संगत कोन आणि आंतरकोनाच्या एकूण जोड्या किती. तर पहा, हे सोप्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं. संगत कोन जर म्हटलं, करस्पॉन्डिंग अँगल संगत कोन, तर याची इथपर्यंत हे 4 जोड्या होतात, याच्या आणि याच्यामध्ये 4 जोड्या होतात आणि हे वरून खाली या 4 जोड्या होतात, टोटल 12 जोड्या होतात. आणि जेवढे संगत कोन होतात त्याच्या निम्मे आंतरकोन असतात. आंतरकोन त्याच्या हाफ म्हणजे 6 आणि टोटल केलं तर हे येतं 18. म्हणजे या ठिकाणी संगत कोन आणि आंतरकोनाच्या एकूण जोड्या 18 आहेत. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका गोलाचे पृष्ठफळ 1386 चौसेमी असेल तर गोलाची त्रिज्या किती. तर पहा, गोलाच्या त्रिज्येचं क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे तुम्हाला, 4πr² बरोबर 1386. तर या सूत्राचा वापर करून तुम्ही r ची किंमत काढू शकता आणि r ची किंमत या ठिकाणी येते 10.5. पर्याय क्रमांक 2. आणि ज्यांना जिल्ह्याच्या राज्याच्या मिनिटमध्ये यायचं त्यांना एवढं सूत्र जरी दिलं तरी त्यांना सोडवता येणं गरजेचं आहे आणि त्याचा तुम्ही सराव करणं पण गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे 8x वजा 6y अधिक 4 आणि 6y वजा 3x अधिक 7 यांच्या बेरजेतून 4 अधिक 9y अधिक 2x हे आपल्याला वजा करायचे, तर किती शिल्लक राहील. तर यांची बेरीज आपण सुरुवातीला करून घेऊयात. तर या ठिकाणी बेरीज आपण डायरेक्ट करू शकता, जसं की x आणि x ची जर बेरीज केली तर 8x आणि वजा 5 म्हणजे या ठिकाणी वजा 3 आहे, तर या ठिकाणी उत्तर येईल वजा 5x. त्यानंतर वजा 6 आणि वजा 6y अधिक 6y याचं उत्तर येईल 0. प्लस मायनस कॅन्सल होईल हे. त्यानंतर प्लस 4 प्लस 7 म्हणजे प्लस 11. या दोन्हीची बेरीज इतकी आलेली आहे वजा 5x अधिक 11. यामधून आपल्याला हे वजा करायचं आहे म्हणजे वजा 4 वजा 9y वजा 2x. तर पहा, वजा 5 आणि वजा 2. या ठिकाणी प्लस 8 आहे आणि हे मायनस 3, तर हे प्लस 5x आहे. तर प्लस 5x मधून 2x गेले तर या ठिकाणी राहील 3x आणि हे वजा 9y. त्याचबरोबर आता हे प्लस 11 मायनस 4 म्हणजे हे प्लस 7 म्हणजे याचं उत्तर येईल 3x वजा 9y अधिक 7. 3x वजा 9y अधिक 7 पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. असत्य म्हणजे चूक आहेत. 2 पर्याय निवडायचे. 5 क्रमवार विषम संख्येची सरासरी विषमच येते. तर लक्षात घ्या, कोणत्याही 5 संख्या तुम्ही घेऊ शकता, जसं की 1, 3, 5, 7 आणि 9 यांची सरासरी काढा. 5 म्हणजे विषमच येते. हे पहिलं बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हे विधान बरोबर आहे. त्यानंतर दिलेल्या गटाची सरासरी प्रत्येक गटातील संख्येपेक्षा मोठी असू शकते. तर सरासरी ही गटातील संख्येपेक्षा मोठी कधीच नसते, परंतु इथे असू शकते, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. 2 समसंख्याची सरासरी विषम संख्या असू शकते, बरोबर आहे, कारण आपण 8 आणि 10 जर घेतलं तर याची सरासरी विषम संख्या 9 पण येते, म्हणजे हे पण बरोबर आहे. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरीत बदल होत नाही, बदल होतो, म्हणजे हे पण चूक आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असत्य विधान 2 आणि 4 हे उत्तर बरोबर आहेत, म्हणजे याचं पर्याय उत्तर असणार आहे 2 व 4. यानंतर पुढील प्रश्न, एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 संत्री विकत घेतल्या व त्यातील 1 डझन संत्री खराब झाली, तर उरलेली संत्री 6 रुपयास 1 याप्रमाणे विकली, तर व्यवहारात त्याला किती नफा झाला. सुरुवातीला आपण हे पाहूयात. 48 गुणिले 48 म्हणजे 48 रुपयानं 48 डझन खरेदी केल्या. म्हणजे पहा, 48 गुणिले 48 जर केला आपण तर याचा गुणाकार येतो 2304 रुपये त्यांनी गुंतवलेले आहेत. त्यानंतर आता 1 डझन खराब झाले म्हणजे राहिल्या किती संत्री? 47. प्रत्येक डझनामध्ये 12 संत्री आणि प्रत्येक संत्री 6 रुपयाला.
आपण हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 3384 रुपये. म्हणजे 1 डझन खराब होऊन 47 डझन संत्री म्हणजे 12, प्रत्येक ह्याच्यामध्ये 12 असतात म्हणून 47 गुणिले 12 गुणिले प्रत्येक संत्री 6 रुपयाला. आणि यांची जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी येते 1080 रुपये. म्हणजे 1080 रुपये नफा झाला. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील बहुपदीची कोटी किती. तर या ठिकाणी कोटी पाहत असताना जे चल पद असतात त्यांच्या घातांकाची बेरीज करतात आणि ज्याचा घातांक नसतो त्याला आपण 1 घातांक देतो. तर या ठिकाणी घातांकाची बेरीज जर केली चलाची तर इथले 5, 2, 1 म्हणजे या ठिकाणी बेरीज येते 8, 4 आणि 7 बेरीज येते 11, 2, 3, 2, 1 बेरीज येते 6 आणि हे 2च म्हणजे सर्वात जास्त बेरीज आहे 11 म्हणून याची बहुपदी आहे 11. कोटी आहे 11. डिग्री ऑफ द पॉलिनोमियल 11. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न आहे आकृतीमध्ये ओपी लंब एसटी म्हणजे ओपी हा लंब एसटी वर टाकलेला आहे. एलएम म्हणजे एलएम समांतर एसटी म्हणजे हे 2 समांतर आहेत. ओ हा केंद्रबिंदू आहे. ओ एन म्हणजे हे ओ पासून एन पर्यंतचं अंतर आहे 6. एलएम हे आहे 16. तर या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल. तर पहा हे एम 16 दिले म्हणजे याचा इथं जर हाफ विचार केला तर हे असेल 8 आणि वर्तुळाची त्रिज्या पाहिली तर 6, 8 काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे 6, 8 आणि 10. पायथागोरसचं पुन्हा त्रिकूट आलं लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी त्रिज्या आलेली आहे 10 आणि जास्तीत जास्त लांबीची जीवा म्हणजेच डायमीटर डी 20 सेमी असू शकते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. एका समभुज चौकोनाची बाजू 4.1 सेमी लांबीची आहे. एक कर्ण 1.8 सेमी लांबीचा आहे. तर चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. तर समभुज चौकोन जर आपण असा ड्रॉ केला तर आपल्या लक्षात येईल ही समभुज चौकोनाची आकृती. याची बाजू आहे 4.1, 4.1, 4.1 आणि 4.1. आता याचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. समजा हा कर्ण जो आहे तो जर 1.8 असेल तर हे असेल 0.9, 0.9. आता पुन्हा पायथागोरस प्रमेयाचा जर विचार केला आपण काटकोन त्रिकोणामध्ये 9, 40 आणि 41 हे पायथागोरसचे त्रिकूट असतात. तर हे 0.9, 4.0 आणि 4.1 म्हणजे या ठिकाणी हे येईल 4.0 आणि हे पण येईल 4.0. म्हणजे या ठिकाणी जे 2 कर्ण आहेत, एक कर्ण आहे 1.8, दुसरा कर्ण होईल नुसताच 8. आणि क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला माहिती आहे 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार म्हणजे 8 गुणिले 1.8 बेक बे बेचोक 8 18 चोक 72 म्हणजे 7.2 सेंटीमीटर वर्ग किंवा चौरस सेमी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पहा तुम्हाला जर या ठिकाणी त्रिकुट पाठ असतील तर समभुज चौकोनाचा एक प्रश्न हमखास परीक्षेमध्ये असतो. हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं तयारी करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे यम अधिक 1/m कंसाचा वर्ग वजा m वजा 1/m कंसाचा वर्ग बरोबर किती. तर या ठिकाणी हे गणित थोडं सोपं होण्यासाठी आपण एक सोप्या पद्धतीने या ठिकाणी सोडवूयात. तर m म्हणजे किती आहे. m बरोबर आपण a मानूया आणि 1/m बरोबर b मानूयात. म्हणजे दिलेल्या माहितीनुसार a अधिक b कंसाचा वर्ग वजा a वजा b कंसाचा वर्ग. आपण m ला a मानलेला आहे आणि 1/m ला b मानलेला आहे. त्याच्यानुसार हे समीकरण लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी जर विस्तार केला आपण a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग वजा कंसामध्ये याचा विस्तार करूयात आपण a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग वजा a वर्ग अधिक 2ab वजा b वर्ग. या ठिकाणी अधिक a आणि वजा a वर्ग कटलं अधिक b वर्ग वजा b वर्ग कटलं म्हणजे शिल्लक राहिलं 2ab. तर या ठिकाणी पहा 2ab लिहित असताना 2 गुणिले a म्हणजे माहिती आपल्याला m हे 2 आणि हे 2 म्हणजे 4ab आहे. हे 2ab आणि 2ab म्हणजे 4ab उत्तर आलेलं आहे याचं 4ab. तर 4 गुणिले a म्हणजे m आणि b म्हणजे 1/m
तर यम कटलं आणि उत्तर राहिलं 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायचा अशी सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयामध्ये कमीत कमी किती दिवसांनी भेटतील? तर पहिला आहे 6 दिवस, दुसरा 8 दिवस आणि तिसरा 12 दिवस. यांचा LCM काढा लसावी, तर तो येतो 24. म्हणजे कमीत कमी 24व्या दिवशी ते भेटतील. आणि त्याच्या पटीमध्ये मग 48, 72 म्हणजे 24च्या पाड्यामध्ये जेवढे दिवस असतील त्या दिवशी या सर्वांची भेट होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या 2 व 3 ने निशेष भाग जातो. तर पहा, 6ला ज्या संख्येला 6 ने भाग जातो त्याला 2 नेही भाग जातो आणि 3 नेही भाग जातो. म्हणजे पहिलं विधान बरोबर. 15 ने भाग जाणाऱ्या संख्येला, ज्या संख्येला 15 ने भाग जातो त्याला 3 नेही जातो आणि 5 नेही जातो. 600ला 2, 3, 5 ने भाग जातो, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अ, ब, क तिन्ही बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क तिन्ही योग्य. यानंतर पुढील प्रश्न, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 308 चौसेमी आहे. तर रेखांकित अर्धवर्तुळाची परिमिती काढा. तर पहा, या ठिकाणी जे क्षेत्रफळ दिलेलं आहे, क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग, म्हणजे 308 बरोबर 22/7 गुणिले r चा वर्ग. आणि म्हणून r वर्ग बरोबर 308 गुणिले 7 भागिले 22. तर आपण हे सोडूयात. 22 × 22, 22 × 22, 8 उरले, 22 × 88. म्हणजे r चा वर्ग बरोबर 14 गुणिले 7 म्हणजे 98. आणि याचं जर आपण वर्गमूळ काढलं तर वर्गमूळ येतं r बरोबर 98 म्हणजे वर्गमुळात 98. याचा अर्थ वर्गमुळात 2 गुणिले 49. आणि म्हणून 49चं वर्गमूळ 7, वर्गमुळात 2 जशाला तसं r ची किंमत आलेली आहे 7 वर्गमुळात 2. आणि मुद्दाम अशाच प्रकारचे आकडे देतात की जिथं विद्यार्थ्यांना हे 98चं वर्गमूळच काढता येत नाही आणि मग आपले विद्यार्थी तिथंच थांबतात. तर यासाठी तुम्हाला काही पुढच्या स्टेप्स माहिती असणं गरजेचं आहे. वर्गमूळ कसं काढायचं, 98चं वर्गमूळ कसं काढायचं किंवा 50चं वर्गमूळ कसं काढायचं, यासाठी सुद्धा स्पेशल ट्रिकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी आपल्याला आता r माहित झालं. आता अर्धवर्तुळाची त्रिज्या काढायची आहे किंवा परिघ काढायचं आहे. तर त्याची ट्रिक्स अशी आहे, 36/7 गुणिले त्रिज्या म्हणजे 7 वर्गमुळात 2. सूत्रच लक्षात ठेवा. अर्धवर्तुळाची जर परिघ काढायचं असेल तर 36/7 गुणिले 7 वर्गमुळात 2. 7 1 7, 7 1 7 कटलं. म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहिलं 36 वर्गमुळात 2 सेमी. 36 वर्गमुळात 2 सेमी ही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. 4.8 चा घन अधिक 3.2 चा घन आणि छेदामध्ये आहे 4.8 चा वर्ग वजा 4.8 कंसामध्ये 3.2 3.2. तर हे गणित पण आपण त्याच पद्धतीने सोडूया. 4.8 ला आपण a मानूयात आणि 3.2 ला आपण b मानूयात. तर हे जर गणित आपण या ठिकाणी लिहिलं तर पहा कसं गणित होतं. a घन अधिक b घन छेदामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. तर वरचा जो विस्तार आहे तो येतो a अधिक b कंसामध्ये a चा वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग आणि छेदामध्ये a वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग. तर या ठिकाणी हा पूर्ण कंस कटला आणि हा पूर्ण कंस कटला म्हणजे या ठिकाणी उत्तर येतं a अधिक b. तर a म्हणजे किती मानलेला आहे आपण 4.8 म्हणजे यांची बेरीज येते फक्त. तर 4.8 अधिक 3.2 यांची बेरीज येते 8. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 8 पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एका संख्या रेषेवर P या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. P व Q बिंदूमधील अंतर 9/7 आहे. तर Q चा निर्देशक काढा. 2 पर्याय निवडा. हा सुद्धा प्रश्न गेल्या वर्षी विचारला होता म्हणजे 2017च्या पेपरला हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि याची ट्रिक तुम्हाला सांगितली होती. निर्देशक आहे 4/7. तर यामध्ये जे अंतर आहे एकदा प्लस करा म्हणजे 9/7 प्लस करा. 4 आणि 9 म्हणजे 13/7 हे एक उत्तर आलं. आणि दुसरं उत्तर 4/7 वजा अंतर वजा करा
म्हणजे वजा 5/7, तर 13/7 पर्याय क्रमांक 1 आणि वजा 5/7 पर्याय क्रमांक 4, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 1 व 4. म्हणजे काही प्रश्न परीक्षेमध्ये किमान 20 ते 25 प्रश्न तुम्हाला सेकंदामध्ये येतात, अगदी सेकंदामध्ये. इतर प्रश्नाला मात्र तुम्हाला थोड्या स्टेप्सचा यूज करावा लागणार आहे. जर आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, 8वी स्कॉलरशिप म्हणजे तुम्ही एमपीएससीची परीक्षा देत आहात या पद्धतीचा विचार करा. एमपीएससी लेवलचे हे प्रश्न आहेत. पीएसआय, एसटीआय किंवा जे काही एमपीएससीच्या क्लास 2 पर्यंतच्या परीक्षा आहेत त्यांना यासारखीच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीची तयारी करतोय हे मनामध्ये ठेवूनच आपण अभ्यास करावा. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 72. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? तर अगदी एका ओळीमध्ये याचंही उत्तर येतं. तर 20 सेमी बाजू चौरस सेमी, आणि आता कर्ण 20 असल्यास कसं काढायचं? तर क्षेत्रफळ बरोबर कर्णाचा वर्ग छेदामध्ये 2. तर कर्णाचा वर्ग किती आहे? मग 20चा वर्ग 400 भागिले 2, म्हणजे उत्तर येतं 200 सेंटीमीटर वर्ग. तर 20 सेमी हे जे आहे ना, याचं क्षेत्रफळ 400 आहे, याचं 200 आहे, म्हणजे हे 200च्या दुप्पट आहे, म्हणून दुप्पट पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर हे बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. एक वस्तू प्रत्येकी 1485 रुपयास विकल्याने एका व्यवहारामध्ये 10% तोटा व दुसऱ्या व्यवहारामध्ये 10% नफा होतो, तर एकंदरीत व्यवहारामध्ये किती टक्के नफा अगर तोटा होतो? हेच गणित 2017ला पण होतं, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलं होतं. इथं 20% तोटा 20% नफा होतं. इथं फक्त किंमत दिल्या, या किमतीचा काहीही संबंध नाही. फक्त आपल्या डोक्यात ठेवा 10% तोटा 10% नफा म्हणलं की 10 गुणिले 10 भागिले 100, 00 कटली, उत्तर आलं 1%. आणि हा नेहमी तोटाच असतो. 1% तोटा म्हणजे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने सोडवून घ्या. यानंतर पुढील 74, 74, 75चे 2 प्रश्न पाहूयात आपण. या ठिकाणी यापूर्वीच्या पेपरमध्ये आपल्याला स्तंभालेख आला होता, या ठिकाणी आपल्याला वृत्तालेख विचारलेला आहे. तर या वृत्तालेखामध्ये दाखवलेली माहिती जर पाहिली, एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबीवरील खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवला आहे. जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न 23,400 म्हणजे एकूण उत्पन्न किती आहे? 23,400 रुपये. तर खालील प्रश्नाची उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे, शिक्षणावर एकूण खर्च किती झाला? तर शिक्षणासाठी या ठिकाणी ए सांगितलेला आहे आपल्याला. ए म्हणजे शिक्षण म्हणजे 50% म्हणजे 50°. तर या ठिकाणी पहा, सोडवत असताना 50° छेदामध्ये 360 लिहा गुणिले एकूण रक्कम म्हणजे 23,400 हे सोडवा. आणि हे सोडवल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल 3,250 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, कपड्यावर कपड्यापेक्षा अन्नधान्यावर किती अधिक खर्च होतो? तर या ठिकाणी कपडे म्हणजे कोणता आहे? सी. अन्नधान्य म्हणजे कोणता आहे? डी. तर याचा डिफरन्स अगोदर काढूया आपण. 144° आणि 76°. तर हा येईल कोण? 68°. इतका डिफरन्स आहे. आणि हा डिफरन्स मग रुपयामध्ये जर काढायचा असेल तुम्हाला, तर 68/360 गुणिले 23,400. पुन्हा आपण हे जर सोडवलं तर तुम्हाला उत्तर मिळेल 4,420 पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीनं हे सर्व प्रश्न सोडवून घ्या. आणि यासारखे सराव पेपर जर तुम्हाला हवे असतील तर यानंतरचा 1 मिनिटाचा व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला बरीच माहिती मिळेल. भेटूया लवकरच पुढील स्पष्टीकरणासह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विश्वासपूर्ण आणि दर्जेदार प्रवीण बनकर सरांचे जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. जीनियस मॅथ्स पब्लिकेशन म्हणजेच सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी QR कोड असलेले महाराष्ट्रातील पहिले पब्लिकेशन. जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. दर्जेदार गेस प्रश्नसंच, मागील परीक्षेचा अभ्यासपूर्वक प्रश्न निर्मिती संच, सोप्या आणि कठीण पातळीनुसार प्रश्न रचना, पोलीस भरती विशेष सराव प्रश्न संच,
जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्न संच, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी सराव प्रश्नपत्रिका, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी सराव प्रश्नपत्रिका, इयत्ता 8वी साठी प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर, 5वी साठी प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर प्रत्येक बुक सेंटर मध्ये उपलब्ध. त्वरित मागवा आणि यशस्वी व्हा. मोबाईल नंबर 8856 04 61 42.